औरंगजेबाने गोवेकरांना मराठ्यांच्या किनारपट्टीवर हल्ले करण्याची सूचना केली. गोव्यांच्या फिरंग्यांना सुद्धा दक्षिण कोकण हवेच होते. त्यात त्यांना कुडाळच्या सावंतांची आणि वाडी वेंगुर्ल्याच्या देसाईंची फूस होतीच. म्हणूनच संभाजी महाराजांशी झालेला तह फिरंग्यांनी मोडून काढला आणि औरंगजेबांना मदत करायचे ठरवले. हुंडा किल्ला लढवण्याची जबाबदारी येसाजी कंक आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक यांच्यावर होती. किल्ल्यात जेमतेम 600 मराठ्यांची शिबंदी होती आणि 200 जण किल्ल्याबाहेरील झाडीत लपून बसले होते. 1 नोव्हेंबर 1683 रोजी विरजई ऑल्व्होर या फिरंग्याने फोंड्याला मोर्चे बांधले. 3 तोफा रात्रंदिवस किल्ल्यावर आग ओकू लागल्या. दुसऱ्या बाजूने डोम रेड्रिगो हा फिरंगी सुद्धा हल्ला चढवत होता. दोन्ही बाजूंनी होणाऱ्या हल्ल्यांना निधड्या छातीने तोंड देत उभा होता अभेद्य तटबंदीचा किल्ला फोंडा. एकही चिरा ढासत नसल्याचे पाहून विरजईने तोफा किल्ल्याजवळ आणण्याचे ठरवले आणि रस्त्यावर आणून त्याने मारा देखील सुरू केला.